So let us start a new topic which is called matrix. पहिल्यांदा आपण बघूया मॅट्रिक्स म्हणजे काय. आपल्याला 11वी झालेले डिटर्मिनंट. तर आपल्याला बघायचे मॅट्रिक्स ए रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ mn numbers in m rows and n columns enclosed in a either square bracket or round bracket is called a matrix. आता ही डेफिनेशन ठीक आहे, डेफिनेशन आपल्याला परीक्षेत येत नाही. म्हणजे काय, इट इज अ रेक्टँग्युलर अरेंजमेंट. रेक्टँग्युलर म्हणजे त्याला लेंथ आणि ब्रेड्थ असेल असं म्हणूया आपण. दुसऱ्या मॅथ्सच्या भाषेत बोलायचं तर रोज आणि कॉलम्स असतील. फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 5 6. This type of writing of elements, which is a rectangular one, having some rows and some columns. So here we have written m rows and n columns. आता रोज म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जे आडवे लिहितो आपण ते रोज असतात आणि जे उभे लिहितो ते कॉलम्स असतात. त्यामुळे हे जे आडवे आहेत ते जे हॉरिझॉन्टल आहेत दोज आर रोज अँड द व्हर्टिकल्स दोज which are called columns. So this is called a matrix having 2 rows and 3 columns. That is what we call, there are 6 elements, 2 into 3, that is 6 elements. ते लिहिले आपण mn एलिमेंट्स किंवा नंबर्स किंवा ह्या प्रकारच्या लिहिलेला आपण मॅट्रिक्स म्हणतो. डिटर्मिनंटमध्ये आणि मॅट्रिक्समध्ये फरक काय, डिटर्मिनंट हा रेक्टँग्युलर असणारच नाही, तो स्क्वेअर असेल. म्हणजे त्याला रोज आणि कॉलमची संख्या सेम असेल. 2 असतील रोज तर 2च कॉलम असतील किंवा 3 असतील तर 3च असतील. पण हा रेक्टँग्युलर, हा दोघातला फरक. दुसरा फरक, डिटर्मिनंटची आपल्याला व्हॅल्यू काढता येते. इट इज पॉसिबल टू फाइंड व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. इन 10th स्टँडर्ड वी हॅव सीन हाऊ टू फाइंड व्हॅल्यू ऑफ 2/2. In 11th standard we have seen how to find value of 3/3 type of determinant. Matrix has no value. मॅट्रिक्सची व्हॅल्यू काढता येत नाही. त्याला रोजची संख्या किती असू शकते आणि कॉलमची संख्या किती असू शकते असं काय ठरलेलं नाही की रोज आणि कॉलम सारखेच असले पाहिजेत. आणि मॅट्रिक्स आपण 2 व्हर्टिकल लाईनमध्ये लिहितो एलिमेंट्स, आणि इथे आपण कसं लिहितो, वी राईट द एलिमेंट्स युजिंग विदिन ए स्क्वेअर मॅट्रिक्स, स्क्वेअर बॉक्स. जशी आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढतो तशी मात्र आपल्याला मॅट्रिक्सची व्हॅल्यू काढता येत नाही. आता समजा मी एलिमेंट्स लिहिले 1 2 3 4 5 6 7 8 9. सो दिस इज ए मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3/3. आपण लिहिताना 3 into 3 लिहिणार आहोत, वाचताना मात्र कसं वाचणार आहोत, मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3/3. आता याला सुद्धा एक स्पेशल नेम्स आहेत प्रत्येक पोझिशनला. दिस इज अ एलिमेंट 1 विच इज इन द फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. त्यामुळे आपण तो A11 असा लिहितो. 11 फॉर फर्स्ट फॉर रो अँड सेकंड फॉर कॉलम. देन A12 अँड देन A13. म्हणजे असे पुढे असले तर अजून आपण लिहू शकतो A14 A15 किती असतील तेवढे. सेकंड एलिमेंट ए म्हणजे आपण जर समजा हा मॅट्रिक्स ए, मॅट्रिक्सला साधारण कॅपिटल लेटर्सने दाखवतो आपण ABCD वगैरे. हा जो एलिमेंट आहे विच इज इन द सेकंड रो अँड फर्स्ट कॉलम. सो वी डिनोटेड बाय A21 A22 A23 and so on. हा एलिमेंट आहे हा A31 because it is in the third row and first column. Always you write first suffix as the row and second as the column. A32 A33 and so on. अजून खाली सुद्धा जाऊ शकतो. समजा एखादा एलिमेंट खाली 4थ्या रो मध्ये असेल, सो A41 and so on. म्हणजे नॉर्मली आपल्याला 3/3च्या पुढे जायचं नसतं. म्हणजे आता तरी 2/2 आणि 3 मॅक्झिमम 3/3चा मॅट्रिक्स असेल आपल्याला अभ्यासाला. त्यामुळे जरी एवढं आपण सध्या लक्षात ठेवलं, हे पोझिशन्स लक्षात ठेवल्या, कारण पुढे आपल्याला लागणार आहेत त्या A11 A12 A13 A21 A22 A23. द मिनिंग ऑफ A23 मीन्स दिस इज द एलिमेंट ऑफ सेकंड रो अँड थर्ड कॉलम. आता आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ मॅट्रिसेस. या मॅट्रिक्समध्ये टाईप आहे, आपण ते टाईप बघूया. पहिला टाईप आहे, सुरुवातीला आपण बघितलंय ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स. म्हणजे जे आता आपण M/N लिहिलं त्याला म्हणतात ऑर्डर. 2/3 3/1 1/2 2/2 काही असेल त्याला म्हणतो आपण ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स. आता टाईप्स पहिला आहे रो. मॅट्रिक्स आता याच्या नावावरूनच आपल्याला कळलं असेल हा कसला मॅट्रिक्स आहे, रो मॅट्रिक्स आहे. आणि समजा आपण असं लिहिला 1 2 3, याला एकच रो आहे. सो इट इज ऑफ द टाईप 1/3. किंवा अजून असं लिहिता येईल 4 - 1 आहे 1/3.
2. म्हणजे ए मॅट्रिक्स हॅव्हिंग ओनली वन रो इज कॉल्ड ए रो मॅट्रिक्स. लक्षात ठेवायला सोपं आहे, फक्त लक्षातच ठेवायचं, आपल्याला काय डिफिकल्ट पाठ करायची आवश्यकता नाही. एकच रो पाहिजे. कॉलम किती चालतील, हा 3 कॉलम आहेत म्हणून 1/3 लिहिला, याला 2 कॉलम आहेत म्हणून हा 1/2 लिहिला. जर हा रो मॅट्रिक्स असेल तर दुसरा ऑफकोर्स आपला काय असणार, कॉलम मॅट्रिक्स असणार. आता मला वाटतं कळलं असेल आपल्याला, कारण रो मॅट्रिक्सला एकच रो असतो, मग कॉलम मॅट्रिक्सला एकच कॉलम असेल, त्यामुळे आपण असं लिहू शकतो 1 3 -2. याची ऑर्डर मात्र कशी होईल, याला 3 रोज आहेत आणि एकच कॉलम आहे, सो इट विल बी ऑफ द टाईप 3/1. दुसरा समजा मॅट्रिक्स आपण घेतला 2 - 3, तर याची 2 रोज आहेत, सो 2/1. आडवे असतात ते रोज आणि उभे असतात ते कॉलम. आता उभे असतात कॉलम अकाउंटन्सीच्या विद्यार्थ्यांना माहितीच आहे, त्यामुळे आपण असं म्हणजे कॉलम मॅट्रिक्स आणि दीज आर कॉल्ड रो मॅट्रिक्स. याच्यात कॉलममध्ये एलिमेंट्स कितीही असतील पण कॉलम मात्र एकच असेल. कॉलममध्ये एलिमेंट्स किती आहेत, इथे 2 आहेत, कॉलम मात्र एकच असेल. तिसरा टाईप आहे स्क्वेअर मॅट्रिक्स. आता स्क्वेअर या शब्दावरून अर्थ आपल्या लक्षात आला असेल की इफ मॅट्रिक्स हॅज सेम नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स देन इट इज कॉल्ड स्क्वेअर मॅट्रिक्स. म्हणजे तो असा असेल 2 3 -1 0, म्हणजे 2/2, 2 रोज आणि 2 कॉलम्स. त्यामुळे सच टाइप ऑफ मॅट्रिक्स इज कॉल्ड स्क्वेअर मॅट्रिक्स. अजून सॉल्व करू शकतो आपण 1 2 3 0 1 4 5 6 7. दिस इज ए मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3/3. म्हणजे आपण म्हणू शकतो की हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. का, कारण त्याचे रोज आणि कॉलमची संख्या सेम आहे. त्याच्यानंतर आहे डायगोनल अँड नॉन डायगोनल एलिमेंट्स. आता आपण जेव्हा स्क्वेअर मॅट्रिक्स बघतो तेव्हा त्याच्यात बाबतीत ह्या 2 कॉन्सेप्ट येतात, डायगोनल आणि नॉन डायगोनल एलिमेंट्स. ते आधी समजून घ्या. हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. इथून सुरुवात केल्यानंतर हे जे 2 एलिमेंट्स आहेत ह्याला म्हणतो आपण डायगोनल एलिमेंट्स. दीज आर कॉल्ड डायगोनल एलिमेंट्स. इथे सुद्धा तसंच आहे. हे जे 3 आहेत दीज आर कॉल्ड डायगोनल एलिमेंट्स. म्हणजे असे केलेत की त्याला डायगोनल म्हणत नाही आपण. स्क्वेअर किंवा रेक्टेंगलला 2 डायगोनल असतात, तसं इथे नाही आहे. हेच 2 एलिमेंट फक्त डायगोनल एलिमेंट म्हणायचे, हेच 3 एलिमेंट्स फक्त डायगोनल एलिमेंट्स म्हणायचे. आणि जे उरलेले एलिमेंट्स आहेत, द रिमेनिंग एलिमेंट्स आर कॉल्ड नॉन डायगोनल एलिमेंट्स. these 3 and these 3 together are called non diagonal elements and these 2 and these 3 are called diagonal elements. हे अर्थात फक्त स्क्वेअर मॅट्रिक्सच्या बाबतीतच अस्तित्वात असेल, बाकीच्या मॅट्रिक्समध्ये ते असणार नाही. आता हे डायगोनल आणि नॉन डायगोनल करण्याचा उद्देश पुढचा आपला आहे, पुढे आपल्याला ते लागणार आहे. त्याच्यानंतर बघूया आपण नेक्स्ट टाईप, दॅट इज झिरो ऑर नल मॅट्रिक्स. when all the elements in the matrix are zero, it is called null or zero matrix. त्याची ऑर्डर काही असेल, फॉर एक्झाम्पल 0 0 0 0 दाखवताना हा मॅट्रिक्स मात्र आपण ओ या अक्षराने दाखवणार आहोत. हा 0 नाही आहे, बिकॉज यू गिव्ह नेम टू द मॅट्रिक्स ॲज कॅपिटल लेटर्स अल्फाबेट्स. सो दिस इज झिरो मॅट्रिक्स, वी कॉल डिनोटेड बाय ओ. We can have one more zero matrix, 0 0 0 0 0 0. So if all the elements in the matrix are 0, then it is called a zero matrix or null matrix. Next, diagonal matrix. Diagonal matrix. Now, for have a matrix to have a diagonal matrix, it should be a square matrix, because otherwise it will have no diagonal. Now, a square matrix having non-diagonal elements 0. Now, that means you have to write a square matrix in which non-diagonal elements should be 0. So, -1 0 0 0 4 0 0 0 0. So, if you observe this matrix, this is a square matrix having all non-diagonal elements 0. मी मुद्दाम इथे 0 लिहिलं आहे, नाही तर आपल्याला काय वाटेल की डायगोनल 0 असताना येत, असं काय त्याची कंडिशन नाही. डायगोनल एलिमेंट कॅन बी 0 और कॅनॉट बी 0 और मे बी 0 और मे नॉट बी 0. कंडिशन कशावर आहे, फक्त नॉन डायगोनल एलिमेंट्सवर आहे. हे 6 जे काय आहेत हे कसे पाहिजे, 0 पाहिजे. देन दॅट मॅट्रिक्स इज कॉल्ड डायगोनल मॅट्रिक्स. तुम्ही अजून दुसरा लिहू शकता 2 0 0 4. दिस इज ए डायगोनल मॅट्रिक्स.
इथे दोन्ही नॉन झिरो आहेत, काय प्रश्न नाही. इथे दोन नॉन झिरो आहेत, एक झिरो आहे, तरी काय हरकत नाही. सो दिस टाइप ऑफ मॅट्रिक्स इज कॉल्ड नॉन डायगोनल एलिमेंट शुड बी झिरो. सो दिस टाइप ऑफ मॅट्रिक्स इज कॉल्ड ए डायगोनल मॅट्रिक्स. नेक्स्ट टाइप स्केलर मॅट्रिक्स. आपण थोडं कंडिशन ऍड करत जातोय. स्केलर मॅट्रिक्स मीन्स ऑल डायगोनल एलिमेंट्स इक्वल. आता आपण स्क्वेअर मॅट्रिक्स हा डायगोनल मॅट्रिक्स असणारच आहे, त्याच्यात अजून कंडिशन ऍड करतोय. तो डायगोनल मॅट्रिक्स असल्यामुळे हे दोन आणि हे तीन आणि हे तीन झिरो असणारच आहेत. आता मी एक नवीन कंडिशन डायगोनल एलिमेंट्सवर ऍड करतोय. ऑल डायगोनल एलिमेंट्स शुड बी इक्वल. त्यामुळे इथे -1 लिहिला तर इथे दोन्ही ठिकाणी तुम्हाला -1 आणि -1च लिहायला पाहिजे, किंवा इथे 2 लिहिला तर इथे सुद्धा 2 लिहायला पाहिजे. अशा टाईपचे मॅट्रिसेस असतील त्याला म्हणतो आपण स्केलर मॅट्रिक्स. बघा, डायगोनल मॅट्रिक्स आणि स्केलर मॅट्रिक्स मध्ये फरक काय? नॉन डायगोनल झिरोच असणार आहे, त्याच्याबद्दल काय प्रश्न नाही आहे. आणि डायगोनल इक्वल असतील, अर्थात हा डायगोनल मॅट्रिक्स होणारच आहे, कारण ह्याचे हे 3 आणि हे 2 झिरो आहे. त्यामुळे एवढी स्क्वेअर मॅट्रिक्स इज ए डायगोनल मॅट्रिक्स. फक्त ओनली कंडिशन इज द डायगोनल एलिमेंट शुड बी इक्वल. नेक्स्ट and very important type of matrix is what we call is identity matrix. Identity matrix, it is denoted by capital I. I will write, you need only two identity matrix because there are two only. It is I 2 by 2. You can call 0 1 0 0 1. This is matrix of order 2 by 2. हा सुद्धा स्केलर मॅट्रिक्स आहे, आपल्या लक्षात येईल, कारण नॉन डायगोनल एलिमेंट 0 आहेत आणि डायगोनल एलिमेंट सेम आहेत. पण सेम म्हणजे काय आहेत? 1च आहे, दुसरा कुठलाही चालणार नाही. दुसरा कुठलाही असेल तर त्याला फक्त स्केलर म्हणता येईल. ह्या स्केलरची आणखीन एक कंडिशन ऍड केली. नॉन डायगोनल एलिमेंट शुड बी 1 and then we can write matrix of order I2 or I3, or you can call I2 by 2 or I2 3 by 3. 1 0 0 0 1 0 0 0 1. इथे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल नॉन डायगोनल एलिमेंट 0 आहेत आणि डायगोनल एलिमेंट्स 1 आहेत. म्हणजे हा स्केलर मॅट्रिक्स आहेच, पण अजून पर्टिक्युलर स्केलर मॅट्रिक्स आहे हॅव्हिंग डायगोनल एलिमेंट्स 1. आपल्या दृष्टीने दोनच आपल्याला लागणार आहेत, I2 आणि I3, कारण I4 ला आपण जाणारच नाही. आणि I1 सुद्धा लिहू शकतो तुम्ही. I1 म्हणजे फक्त 1 राहील तो एलिमेंट, त्यामुळे हा फारसा आपल्याला लागत नाही. त्यामुळे हे दोन लक्षात ठेवा. फक्त आयडेंटिटी मॅट्रिसेस आहे, त्याचं वैशिष्ट्य आपण पुढे बघू. त्याच्यानंतर आपण बघू ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स. याचा टाईप साधारण संपले असं म्हणूया आपण. ट्रान्सपोज फक्त घेतो मी काय आहे तो. सपोज A is a matrix of order 2 by 3, 2 rows, -1 2 0 0 1 4, 2 rows and 3 columns. आपण A ट्रान्सपोज घ्यायचं असेल तर A डॅश किंवा AT असं दाखवतो आपण, त्याचा सिम्बॉल आहे. आता ट्रान्सपोज घेणार म्हणजे आपण काय करणार? ओनली वी इंटरचेंज रोज अँड कॉलम्स. म्हणजे आता ह्याची जो फर्स्ट रो आहे तुम्ही लिहिणार फर्स्ट कॉलम म्हणून -1 2 0, आणि दुसरा रो जो आहे लिहिण्याचा दुसरा कॉलम म्हणून, झाला A ट्रान्सपोज. म्हणजे जर ह्याची ऑर्डर 2 by 3 असेल तर ह्याची ऑर्डर असेल 3 by 2. फक्त लक्षात ठेवा कुठल्या टाईपचा मॅट्रिक्स चालेल. रोचा कॉलम करायचा आणि कॉलमचा रो ऑटोमॅटिक होतो बघा. -1 2 0 -1 2 0 0 1 4 0 1 4. ऑटोमॅटिक फर्स्ट रो कॉलम जो आहे तो फर्स्ट रो झाला आहे. एक काहीतरी चेंज केलं की ऑटोमॅटिक दुसरं चेंज होईल. अशा पद्धतीने या मॅट्रिक्स चेंज केला त्याला म्हणतो आपण ट्रान्सपोज घेतला असं. आणखीन उदाहरण मी घेत नाहीये, कुठे पुढे उदाहरण सोडून किंवा बघू. पुढे सिमेट्रिक मॅट्रिक्स. डेफिनेशन एकदम सिंपल आहे. इफ A is equal to A transpose, then we call that matrix as a symmetric matrix. म्हणजे हा मॅट्रिक्स आणि आता इथे तुम्ही बघितलं की हा मॅट्रिक्स आणि हा मॅट्रिक्स सेम असूच शकत नाही, कारण ह्याची ऑर्डर 2 by 3 आहे आणि ह्याची ऑर्डर 3 by 2 आहे. मॅट्रिक्स सेम असण्यासाठी त्यांच्या ऑर्डर पण सेम असल्या पाहिजेत. पुढे आपण बघणार होते मॅट्रिक्स दिसायला तंतोतंत सारखे दिसले पाहिजेत तर ते सिमेट्रिक मॅट्रिक्स होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल असं आपण घेतलं 1 2 3 2 3 4 5 4 5 6. आता तुम्ही ह्या मॅट्रिक्सचं निरीक्षण करा. पहिला जो रो आहे तोच पहिला कॉलम आहे, दुसरा रो जो आहे तो दुसरा कॉलम आहे, आणि तिसरा रो जो आहे तो तिसरा कॉलम आहे. अशा टाईपचा मॅट्रिक्स असला तर तो मात्र सिमेट्रिक मॅट्रिक्स असतो. एक स्पेशल सिमेट्रिक मॅट्रिक्स लिहितात स्ट्रेट लाईन मध्ये AHG
एच बी एफ जी एफ सी स्ट्रेट लाईन. आता जेव्हा आपण सायन्सला अभ्यासतो तेव्हा हा स्पेशल मॅट्रिक्स आहे, तो आपल्याला अभ्यासाला लागतो. इथे सुद्धा बघा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सेम, सेकंड रो सेकंड कॉलम सेम, थर्ड रो थर्ड कॉलम सेम. जेव्हा असं असतं तेव्हा त्या टाईप ऑफ मॅट्रिक्सला म्हणतात सिमेट्रिक मॅट्रिक्स. त्याच्यानंतर पुढे दोन छोटेसे कन्सेप्ट आहेत, अप्पर ट्रायंग्युलर आणि लोअर ट्रायंग्युलर. अप्पर ट्रायंग्युलर लोअर ट्रायंग्युलर साठी हे मॅट्रिसेस स्क्वेअर मॅट्रिसेस असले पाहिजे. अप्पर ट्रायंग्युलर म्हणजे 2 3 1 0 0 0 4 5 7. अप्पर म्हणजे वरच्या बाजूला ट्रायंगल असं आपण थोडक्यात लक्षात ठेवायचं. दिस इज कॉल्ड अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स हॅव्हिंग 3 लोअर डायगोनल एलिमेंट, नॉन डायगोनल एलिमेंट्स 0. ह्याला म्हणतो आपण अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवायचा, फार काय यूज त्याचा आहेच नाही. दुसरा आहे तो लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आता आपल्याला लक्षात आलं असेल की लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये हे आपण 3 एलिमेंट 0 लिहिणार आहोत. 2 -1 4 5 6 8 असं काय. लोअरच्या बाजूला ट्रायंगल निर्माण झाला पाहिजे. सो अप्पर एलिमेंट शुड बी 0. सो दॅट इज कॉल्ड अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. लोअर 3 एलिमेंट्स 0, लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स अप्पर 3 एलिमेंट्स 0. आणि आता आपण पुढे बघणार आहोत एक 2-3 कन्सेप्ट आहेत, म्हणजे आपण हे थांबवणार आहोत इथे पहिला व्हिडिओ आपला. नेक्स्ट दॅट इज डिटर्मिनंट ऑफ ए स्क्वेअर मॅट्रिक्स. आता मी जेव्हा इंट्रोडक्शन केली तेव्हा डिटर्मिनंट आपण बोललोच होतो, पण डिटर्मिनंट कोणाचा आपण काढू शकतो. इफ द मॅट्रिक्स इज ए स्क्वेअर मॅट्रिक्स, इफ ए इज ए मॅट्रिक्स सपोज 2 3 1 5, देन डिटर्मिनंट ए आपण लिहिताना असं लिहितो किंवा DETA असं लिहितो, आणि त्याची मात्र आपण व्हॅल्यू काढू शकतो. कारण जेव्हा आपण त्याला डिटर्मिनंट म्हणतो देन वी राईट इन द फॉर्म ऑफ डिटर्मिनंट 2 3 1 5. आपण यांचा प्रॉडक्ट करतो 10 मायनस यांचा प्रॉडक्ट करतो 3 7, अशी आपण व्हॅल्यू काढू शकतो. सो इफ द मॅट्रिक्स इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स देन यू कॅन फाइंड इट्स डिटर्मिनंट, अँड द वे इन विच यू राईट द डिटर्मिनंट इज दिस वन ऑर दिस वन. तसं 3x3 चा घेतला तरी सुद्धा आपण घेऊ शकतो. आपण पुढे एक्झाम्पल जेव्हा येतील तेव्हा डिटर्मिनंटचा उपयोग काय आपल्याला कळेल. इथे मी फक्त एक 2x2 एक्झाम्पल घेतलंय. पुढचा आहे सिंग्युलर मॅट्रिक्स. पुढचा टाईप हे कसे एकमेकावर डिपेंडेंट आहे. A square matrix is called singular if its determinant is 0. लक्षात एवढंच ठेवायचं की मॅट्रिक्स सिंग्युलर जर असेल तर त्याचा डिटर्मिनंट काय असतो 0 असतो, किंवा जर डिटर्मिनंट 0 असतो तर मॅट्रिक्स सिंग्युलर असतो. आणि लगेच मग जर 0 नसेल तर काय, तर त्याला आपण म्हणतो नॉन सिंग्युलर. If determinant of that matrix is not equal to 0, then we call that matrix as non-singular matrix. मला वाटतं टाईप ऑफ मॅट्रिसेस आणि त्याचा जो पहिला पार्ट आहे हा इथे संपलाय. आपण पुढचा पार्ट नंतर घेऊ.